आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत. दादा, मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस झाला, शेतीचं प्रचंड नुकसान आहे, जनावरांची हानी झालेली आहे. तुम्ही दौरा करताय, कसा दौरा असणार आहे? आम्ही परवाच्याला कोकणात होतो, नंतर पुण्यात आहे आणि आता रात्री आलो आहे. मी लगेच शेतकऱ्यांच्या बांधावरती निघालो आहे, कारण उद्यापासून पुन्हा माझा दौरा सुरू होतो आहे. त्याच्यामुळं माझ्या शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे. खूप वेदना सहन करतो आहे. कोणाचे जनावरं मेलेत, कोणाच्या शेळ्या मेल्यात, कोणाचे पिकं वाहून गेलेत, कोणाच्या पिकाचं नुकसान झालं आहे, पुराचं पाणी तिकडे शिरलं आहे. मला जितकं शक्य आहे, मी काय ठरवून जाणाऱ्यातला नेता नाही आहे, मला ठरवून काही करता येत नाही. रस्त्यानं चालताना जे जे नुकसान दिसेल ते मी बघत राहणार आहे. तिथं माणूस उपलब्ध असो किंवा नसो, मी ते जाऊन बघणार आहे आणि मी मुख्यमंत्री साहेबांशी हे सांगणार आहे की नुकसान झाले तातडीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तुम्ही द्या. कारण तुम्ही जर नुकसान भरपाई नाही दिली तर माझा शेतकरी संकटात सापडला आहे, त्याचे हाल होतील. तुम्ही नाही दिले ना तर मग मात्र तुमचा कार्यक्रम लावल्याशिवाय सोडित नाहीत आम्ही आता. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000हून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. पीक पाहणीचं ॲप आहे, ते काम करत नाही, शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. ते बंदच करा म्हणून सांगितलं आहे मी मागच, पण ते मुद्दाम करणार नाहीत, कारण गोरगरिबाला यांना द्यायचंच नाही. एक पाहणी सेवा हे त्याला नीटच नाही, कुठाने भानगडीत झाल्या. यांचे पगार करायच्या टायमाला यांचा निधी कधी थांबत नाही. मंत्री असून यांना मानधन वाढवलं जातं, 3 कोटीवरचं 5 कोटीवर नेलं जातं. यांचे मानधनं वाढतात, यांचे पगार वेळेवर होतात. गोरगरिबांचे, शिक्षकांचे, डॉक्टरांचे, सरकारी जेवढे अधिकारी त्यांचे होत नाहीत. ST कर्मचाऱ्याचे होत नाहीत. शेतकऱ्यांना पीक विमा द्यायला यांजवळ पैसे नाहीत. परत यांना कर्जमुक्ती शेतकऱ्यांची करायची नाही. वीज बिल माफी यांना करायची नाही. याच्यात फक्त पैसे नाही त्यांना, बाकीचे कुठाने करायला आहेत. कंपन्या टाकायला आहेत त्यांना पैसे त्यांच्या स्वतःच्या. हे ना आतून सगळे एक आहेत बघा. हे विरोधी पक्षावले पण आणि सत्ताधारी पण हे सगळे आतून एक आहेत. कारण यांनी बारीनं सत्ता यांची स्वतःची आणली. यांचं जर वाईट असतं किंवा यांचं जर खरं भांडण असतं हे कधीच एकत्र राहिले नसते. हे सगळे एक आहेत आतून. पहिल्यांदा आतून होते, पण आता नवीन शब्द पाडू आपण त्यांना. जाहीर उघड ते आता एक आहेत. ओपन निवडून येणार, एकमेकाला शा देऊन निवडणूक झाली की ते एकत्र बसणार. हे त्यांनी छातीत ठोकून जनतेला सांगितलं आहे आता की तुम्ही फक्त निवडून द्यायचं आम्हाला, त्याचं माझं मत नाही. आणि निवडणूक झाली चाललो त्याच्या संघ मंत्रिमंडळ बनायला. म्हणजे हे आतून एक होते पहिल्यांदी, अंधारातून असावं बी ही एक. पण हे डायरेक्ट ओपन एक आहेत. मग हे जनतेचं कसं कल्याण होऊन देतील? होऊ देणार. अनेक प्रश्न आहेत. आता मी डॉक्टर आले सगळे, हे सगळे डॉक्टर आहेत. डॉक्टरांचे खूप प्रश्न आहेत. शिक्षकाचा संप चालू आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शिक्षकांचे प्रश्न आहेत, सगळ्या नोकरी क्षेत्रातल्या लोकांचे प्रश्न आहेत. आता ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस कधी सोडणार नाही. त्याचेच लोक आंदोलनात घुसीत होतो आणि सगळा कार्यक्रम पेटून देतो, वादळ लावतो, मारामाऱ्या लावतो आणि मोडून टाकतो. का बरं? त्यांना मोठं होऊ द्यायचं नाही तुम्हाला. त्यांनी स्वतःचे संसार सोडून जनतेची सेवा केली ना. त्यांचे का पगार द्यायचे नाही तुम्हाला? त्यांचं का वेतन वाढवायचं नाही तुम्हाला? काय कारण आहे? कारणं तर द्या, का वाढवायचं नाही म्हणून. ते सेवा नाही करत का जनतेची? करता येतच. हां, फक्त एक गोष्ट खरी आहे की ते सणासुदीच्या काळात त्यांनी ते करायला नको होतं. लोकांचे हाल व्हायला लागलेत, हे खरं आहे. परंतु लोकांनी बी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, आपली सेवा करतात ते. यावेळी त्यांनी थांबून सणासुदीच्या दिवसाच्या नंतर जरी केलं तर सगळे राज्य त्यांना साथ देईल, काही हरकत नाही. पण त्यांचा प्रश्न मार्गीच काढला पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस काढूच शकत नाही, कारण त्याला कधीच कोणाला मोठं होऊ द्यायचं नाही. कधीच ते होऊ देणार नाही. त्यांनी कोणालाच मोठं नाही होऊ दिलं, ना धनगराला, ना मराठ्यांना, ना मुसलमानाला, ना 18 पगड जातीला, ना आता कर्मचारी आहेत. शिक्षकांचे लय मोठे प्रश्न आहेत, डॉक्टरांचे प्रश्न आहेत, वकिलांचे प्रश्न आहेत. इतके प्रश्न आहेत की भयानक, आणि ते त्यांनीच वाढून ठेवले सगळे. तुम्ही शेतकऱ्यांच्या निधीचा प्रश्न काढला, त्यांना वेळेवर मदत मिळत नाही. परंतु जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना वेळेवर निधी मिळतो, पगार मिळतो. जो पगार मिळतो त्याच्यावर अनेक जण बोललेत की ह्या पगारी बंद झाल्या पाहिजेत, असं नागरिकांचं काही म्हणणं असतं. यांच्या पगारी बंद झाल्या पाहिजेत आमदाराच्या, खासदाराच्या? नाही, बंद नाही झाल्या पाहिजे. गरीब माणसं आहेत ते. STनं जायला यायला अडचण येते, बंद काय करतात? गरीब माणसं आहेत ते. त्यांचं काय, त्यांचे पगार नाही. उलट त्यांनी आणखीन आमचे गोरगरिबाचे वावरं विकून घेतले पाहिजेत. गरीब माणसं आहेत ते, बिचार राहायला घर नाही, दार नाही, त्यांच्या खूप अडचणी आहेत. लांब जावं लागतं त्यांना इथून मुंबईला. तिथं हॉटेल येते, तिथं जेवाय खावायला पैसे नसते त्यांच्याजवळ. लय अडचणीत येते. ते काय गरीब माणसं आहेत ते, त्यांना पैसे पाहिजे. उलट जाताना मुंबईला ते चालला म्हणलं की लोकांनी वर्गणी करून द्यायला पाहिजे त्याला पैसे जाताना. तिथं कमी पडत आहेत खर्चायला, घरात मोठमोठाले हाटलं येतं, त्याला बारीक हाटला झोप येत नाही.
त्याला मोठं हॉटेल लागतं, डोक्यात इतकाल्या गाद्या असं ते त्यामुळे अडीअडचणी आहेत त्यांना. त्यांचा कशाला पगार बंद करता? पगार एस.टी कर्मचाऱ्याचे देऊ नका, शिक्षकाचे देऊ नका, अंगणवाडी सेविकाचे देऊ नका, पोलीस खात्यातले देऊ नका, महसूल खात्यातले यांचे पगार देऊ नका. कारण हे धंदाटगे लोक आहेत ना सगळे, हे चपराशी येतं त्यांचे पगार देऊ नका. कर्मचारी आहेत गरीब त्यांचे बी देऊ नका. जे सरकारी डॉक्टर आहेत यांचे देऊ नका. कारण हे खूप श्रीमंत लोक आहेत, हे राष्ट्राध्यक्ष आहेत परदेशातले हे सगळे लोक. हे श्रीमंत आहेत, ते गरीब आहेत आपले बिचारे आमदार मंत्री. त्यांचं काय, गरीब माणसं आहेत ते. डोक्यात ते डोकं बिघडलेलं आहे त्यांचं, त्याच्यामुळे गरीब आहेत ते. परिणाम झालेला डोक्यावर त्यांच्या पैसे लागत त्यांना दवाखान्यात जायला यायला, गोळ्या फिळ्या महाग येतात. पगार राहून द्या सुरू म्हणा तसे त्यांची, तसेच राहून द्या. शेतकरी फार मारून टाका म्हणा, गोरगरीब जनता सगळे कर्मचारी मारून टाका आणि तुम्हीच राज्य करा, खा कवर बी. पैसे आमचेच, तिथं घरं झोपायला बी आमच्या जीवावरती येतं. जनतेचेच पैसे आहेत ते, पण जनतेलाच देत नाहीत ते, स्वतःवर वाढतात. नुसतं खात्यात ह्या बँकेतले आणि त्या बँकेतले आणि ती बँका झाली की कशात काही कोणाचा निधी कोणाकडे घेतात. याचा निधी त्याला टाक, आदिवासीचा निधी तिकडे फेकी देत, त्याच्यात काही खात्यात. पुलाचा निधी येरीत वापरत आहेत, येरीत सोडित आहेत की येरीचे पैसे गटरीत वापरत आहेत, गटरा खात्यात, संडास बाथरूम खात्यात, काही खात्यात ते. नुसतं खायला पाहिजे फक्त. शेतकरी मरू मेला तरी चालन, कर्मचारी वर्ग सगळा शासकीय मेला तरी चालन, हे काय देणं घेणं नाही. तुम्हाला सांगतो यांचे असे हाल करणार आहेत हे लोक. आता असं मतदान चालणार आहे ह्या बारीनी. भयानक सगळे लोक आतून नोकरदारसुद्धा त्यांच्याच कॉलेजवर लावलेला असून दे म्हणा तरी शिक्षकाची बायको, त्याचे आईबाप, म्हातारे कोतारे पुरे मतदान एका बाजूने इकडे करणार आहेत, त्याला पाडणार आहेत अंधारातून. संघ प्रचाराला त्याच्याच झेडणार आहेत, पॉम्पलेट घेऊन ते बी आमचा साहेब म्हणणार, आमच्या साहेबाशिवाय कोणाचं धकतच नाही असं म्हणणार. पण मतदान साहेबाला नाही या बरीना. पुऱ्या महाराष्ट्राच्या साहेबाचे वरधुऱ्या झाल्या म्हणून समजा आता. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे शेतीचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत भेटली पाहिजे असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आणि आज जरांगे पाटील स्वतः बांधावर जाऊन शेतात जाऊन ह्यात जे नुकसान झालेलं आहे त्या शेतीची पाहणी करणार आहेत. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV 9 मराठी आंतरवली सराटी जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.